नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मी जोगेश्वरीच्या पूर्व भागात आहे. आता जोगेश्वरीचा हा पूर्व भाग बघा, म्हणजे इथे रवींद्र दत्ताराम वायकर यांचा हा मतदारसंघ मानला जातो आणि तो जोगेश्वरी पूर्वेला स्टेशनपासून हा गजबजलेला रस्ता असतो. अनेक प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी लोक जी आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडीशी गर्दी कमी आहे. साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? चला, त्यांना वेळ नाही आहे, मुंबईकरांना वेळ नसतो. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण मुंबईकरांना वेळ नसतो. पण मुंबई कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची? मुंबई कुणाची? भाजपची की महाविकास आघाडीची? या सगळ्या मुद्द्यावर मी चर्चा करतो आणि त्याचबरोबर महागाईच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे किंवा महागाई नेमकी वाढली काय याविषयीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो आहे. थेट लोकांशी बोलतो आहे, कुठल्याही प्रकारची ओळख नाही, थेट लोकांना थांबवतो आहे, त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? शत्रुघ्न ठाकुर. ठाकुर साहेब, मुंबईत किती दिवसापासून आहे? मैं तो 30 साल से हूँ. 30 वर्षापासून? हाँ. पूरे मुंबईकर बन गए आप? हाँ, 30 साल से मैं होता हूँ. 30 साल से. 30. आपका नाम क्या है? जयंतीलाल कोठारी. आप कहाँ रहते हो? इधर जोगेश्वरी में. कितने साल से रहते हो? 50 साल. 50 साल से. चला, म्हणजे मुंबईनी सगळ्यांना, मुंबई ही स्वप्न नगरी आहे, त्यामुळे सगळ्यांना रोजगार असेल किंवा इतर सुविधा केल्या आहेत. आपने क्या बताया ठाकुर साहब? हाँ, शत्रुघ्न ठाकुर. हाँ. तो मुझे ये बताओ कि महंगाई कुछ ऐसा महसूस होती है? महंगाई तो खूब बढ़ गया, 1.5 गुना महंगाई बढ़ गया है. एक कोविड के बाद से 1.5 गुना महंगाई बढ़ गया है. महंगाई तो 1.5 गुना बढ़ गया है, इसमें तो कोई दो मत नहीं है. तो असर ऐसा घर में कुछ असर होता है उसका? काम धंधे पे? पगार तो उससे तो बढ़ा नहीं, महंगाई बढ़ गया है तो तकलीफ तो होता है, एडजस्टमेंट करना पड़ता है. क्या करेगा आदमी, तो कुछ कर नहीं सकता है. मैं फिर से आता हूँ. क्या महंगाई ऐसा महसूस होता है? महंगाई तो भाई बढ़ेगा तो वैसे पगार भी बढ़ गया, आदमी का वो भी हुआ, खर्चा भी बढ़ गया. पगार बढ़ गया, महंगाई भी बढ़ गई. बड़े वो ने पगार बढ़ी है? पगार उस रेट से नहीं बढ़ा जिस पोजिशन में महंगाई बढ़ा है, उससे पगार नहीं बढ़ा है. पगार तो कम है लेकिन महंगाई ज़्यादा बढ़ गया है. महंगाई के रेशियो बोलेंगे तो महंगाई ज़्यादा बढ़ गया है और पगार उससे बढ़ा नहीं है. सरकार 4,000 बढ़ा. सरकार ध्यान देती है? सरकार तो अपने हिसाब से चल रहा है, वो थोड़ी ध्यान दे रही है पब्लिक क्या कर रहा है. सरकार उतना ध्यान नहीं दे रहा है, वो तो अपने हिसाब से चला रहा है. पब्लिक में बहुत तकलीफ हो रहा है इधर, लेकिन क्या करेगा, कुछ बोल नहीं सकता है. लोग को वोट देना है, वोट दे देता है, बात खत्म. अभी ये बताओ कि उद्धव ठाकरे का नाम जानते हो? हाँ जानते हैं ना. एकनाथ शिंदे का? हाँ देवेंद्र फडणवीस? हाँ, सब लोग तो सभी को जानते हो? तो मुफ्त आप भी जानते हो? सबको 50 साल हो गया जोगेश्वरी में. कैसे नहीं जानेगा. बाला साहब ठाकरे को? बाला साहब जानते हैं. बाला साहब ठाकरे की शिवसेना कैसी थी बताओ? वो लोग तो बहुत मजबूत, मतलब जड़ से जन्मा हुआ नेता था. वो लोग जड़ को पकड़ता था, जड़ से काम करता था. ये लोग ऊपर ऊपर काम कर रहा है. उद्धव ठाकरे और बाल ठाकरे नहीं हैं. उद्धव ठाकरे तो अलग है, वो बैठे बैठे काम करते हैं. ये लोग जमीन से जुड़ा हुआ नेता था बाल ठाकरे साहब. वो लोग अलग ही. ये शिवसेना में 2 गुट पड़ गए, अच्छा हुआ कि बुरा हुआ? बुरा ही. अच्छा तो नहीं बोलेंगे, बुरा ही होगा, अच्छा नहीं बोलेंगे. लेकिन ये लोग अपने हिसाब से बांट लिया. अब वो काम नहीं करते थे, काम करने वाले आदमी थे, दोनों सामंजस्य नहीं बैठा तो बटाड़ा हो गया. उद्धव ठाकरे ने लॉकडाउन में कुछ काम किया? काम उतना नहीं किया जितना करना चाहिए. नहीं क्या करना चाहिए? हाँ, नहीं करना चाहिए. पब्लिक को उतना सुविधा नहीं मिला जितना होना चाहिए. काम किया लेकिन उतना नहीं किया. आपको क्या लगता है, उद्धव ठाकरे ने काम किया लॉकडाउन में? लॉकडाउन में किधर किया काम. अच्छा ये बताओ कि एकनाथ शिंदे का काम कैसा? जी, एकनाथ शिंदे का काम कैसा? एकनाथ शिंदे कर रहे हैं अपना, वो जैसा भाजपा लोग कर रहे हैं उसके हिसाब से चल रहे हैं. लेकिन अभी सरजमी में बोलेंगे तो उतना दिखाई नहीं देता है. ये सब सरकार चलता है वैसा ही चल रहा है. लेकिन जो पब्लिक को सुविधा होना चाहिए तो दिख नहीं रहा है पब्लिक को. ऊपर में लाख डेवलपमेंट का काम तो मोदी जी के हिसाब से हो रहा है जो करते हैं, लेकिन पब्लिक को चलने की जो व्यवस्था है, उसमें तो ज़्यादा नहीं फर्क नहीं दिख रहा है. ये अभी ये बताओ मुझे कि अगर चुनाव होते तो उद्धव ठाकरे जीतेंगे या भाजपा? भाजपा जीतेगा. भाजपा जीतेगा. सब भाजपा जीतेगा. होगा तो भाजपा के लोग वोट देगा. परेशानी है फिर भी लोग भाजपा को वोट देगा. परेशानी है फिर भी भाजपा को ही वोट देगा. काम मोटा मोटा काम कर रहा है, बड़ा बड़ा काम ये लोग कर रहे हैं ना. मोदी है बड़ा अच्छा है. मोदी. चला नमस्कार. काय नाव तुमचं? नाही पण कशाबद्दल मुलं असंच आपण तुमच्याशी गप्पा मारायचं. नाही. महागाई वाढली का? महागाई वाढले, माणूस माणसाला खायला लागला. मग एवढी महागाई लागली ते हा. हे म्हणत होते की दुसरे महागाई वाढली नाही म्हणे. नाहीये, कारण त्यांची गुजरात त्या समजतात, मुंबई म्हणजे त्यांची गुजरात समजतात. आपली गुजरात नाही, आपली मुंबई आहे. एवढी महागाई झाली आहे, भाजीपाला आहे ते घरांचे भाव एवढे वाढले आहेत आणि बोलतात मुंबईमध्ये महागाई नाही. मुंबईमध्ये सरकार लक्ष देताना दिसतंय का? सरकार खाली नोटांकडे लक्ष देत आहे. 2000च्या नोटाबंदीचं. बाकी गरिबांच्या गॅसच्या पुस्तकाचा विचार करतच नाहीये. 2000च्या नोटा बंद झाल्या,
चांगलं केलं की वाईट केलं? आता ते 2 नंबरवाले आहेत, त्यांनाच माहिती पडणार, आमच्या गरीबाकडे काय असणार. आपल्याकडे 2,000च्या नोटा असतात. हजारच्या मग. आता तुमचं नाव काय? माझं नाव सुधाकर खेडेकर. केडेकर. तुमचं गाव कुठलं असेल? आपण कोकणातलं आहे, रत्नागिरीवाले. गिरीवाले, बरोबर. कट्टर शिवसैनिक. कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचे. बाळासाहेबांचे म्हणजे आता उद्धवच्या बरोबर, शिंदेच्या बरोबरचे रामी नव्हे. हा, आता शिवसेना फुटली, तुम्हाला वाईट वाटलं? शिवसेना गद्दारांनी फोडली म्हणून वाईट वाटलं. शिवसेना फुटली ती परत शिवसेना पण जसे बाळासाहेबांची 25 वर्षांनी सत्ता आली, शिवसेना उभी राहिली. 25 वर्षानंतर शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर आज उद्धव 5-7 वर्षात 10 वर्षामध्ये उभी परत करेल आणि परत शिवसेनेची सत्ता आणेल. पण आता उद्धव ठाकरेंकडे ते एकनाथ शिंदे नाही आहेत, 40 आमदार नाही आहेत. ते परत आधी निवडून येऊन देत की. येणार नाहीत का? त्याने येऊन दे ना, खासदारांना परत निवडून येऊन दे. चांगलं त्यांचं कार्य आहे ना, फक्त पोस्टरवरती दिसतंय आमचं कार्य, शिंदे कार्य. यावेळेला कोण जिंकणार, उद्धव ठाकरे की भाजप? आता काय ते हे महापौर कोणाचा? महापौर तर शिवसेनेचाच होईल. कुठल्या, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे. कट्टर उद्धव ठाकरेचे. ते म्हणतात की ते भाजपवाले म्हणतात की आमचंच महापौर होणार आहे. महापौर होऊन दे की त्यांचा. ते तर म्हणणार आमच्या नोटा आहेत, आमचाच येणार असं ते म्हणणार. पण आमच्याकडे मनाने शिवसैनिकाची लोक मतदान करणार आहेत. खूप खूप खेडेकर साहेब, खूप खूप धन्यवाद. नाव काय तुमचं साहेब? प्रकाश घाडे, गाडी. सैनिक, वय वर्ष 71, मुंबईत जन्म घेऊन मुंबईत आता मरतोय. बोला काय सांगा बा तुम्हाला पाहिजे, बोला मला. मला सांगा, मी याच्याशी बोलत होतो की शिवसेनेमध्ये जी फूट पडली ते चांगलं झालं का वाईट झालं? वाईट झालं आहे ते. आता संपली मराठी माणूस, मराठी माणूस संपला नक्की 100%. आजच्या मुलांमध्ये ते काय होण्यासारखं नाही. कारण आजचं सर्वात मोठं व्यसन म्हणजे दारू सोडा, हे मोबाईल. ह्या मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. कोणाला ते राजकारण पडलेलं नाही आणि आपलं काय बघायचं नाही. आता तुम्ही जेव्हा नगरसेवक होतात तेव्हा राजकारण कसं होतं आणि आता कसं आहे? आमच्या काळामध्ये मनी प्रॉब्लेम मेन. आणि आम्ही जे उतरलो का, मुंबईत ज्यांनी जन्म घेतला होता, आता ह्या धर्तीत आम्ही जन्म घेऊन 71 वर्ष काढलेत. जरी आम्ही करोडाने आमची काय गावी बंगला असेल ना, तिकडे गेलो तरी आम्ही मेलो तर आम्हाला इकडे जायचं आहे, गावी नाही जाणार. तर आम्हाला मुंबईचा हक्क द्या ना. मुंबईच्या आपल्याला मराठी माणसाला तरी ते बाळासाहेबांनी आमच्यासाठी केलं होतं. आता हे सगळे गमून बसलेत. इतर आता एक प्रश्न असा येतो की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, वाटतं तुम्हाला? नाही हे असं आता काय असते, राजकारण आहे. पार्टी पायवर रात्री एकत्र बसून खात पितच पण असतील रे लोक. एवढी चॅलेंज आहे आपली. हे आमच्या हे दिखावा आहे, म्हणजे हे दिखावा आहे. सगळं कुठे हा दिखावा असतो. आम्ही केला आहे ना एका टायमाला 1966ला जो आवाज काढला 66 साली, बजाव पुंगी हटाव लुंगी. तुम्ही आवाज, त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा शाळेत जात होतो की नाही, आम्हाला हॉटेलमध्ये जाणं मुश्किल होतं पाणी प्यायला. ए चल बाहेर चल. पण ह्यांच्यामुळे आम्ही 4-4 मुलं जाऊन बसवतो. तो कटिंग लाव आहे मराठी माणूस ना. ती आता संपलं. आता त्यानंतर सगळी कास्ट मुंबई अखंड भारतामध्ये, मी जगाचं सांगत नाही, लक्ष्मी आहे. अखंड भारतातले अखंडले जगातले पैसे कमवायला मुंबईत येत आहेत. फक्त पावर पाहिजे कमवायला. कारण इकडे 2 लक्ष्मी बसल्या आहेत, महालक्ष्मी, मुंबादेवी. याची कमी नाही इकडे. आता मराठी माणसाची ताकद कमी झाली असं वाटतं? काय झाली ताकद कमी. आता आपण बाजारात गेलो, इथे काय घ्यायला, मी परप्रांतामध्ये बनत नाही. आता सांगतो तुम्हाला, यूपीचा परप्रांत कधी विकत असेल, हे लेणे काय तर लेव इसने में मिळतं आहे क्या. ही भाषा आम्ही तिकडे विकायला बसलो यूपीमध्ये. आम्हाला कोण दाद देल? चले हटा चल. हे सगळं झालं ते कुणाची चूक? आवाज संपला आता. नाही, कुणाची चूक? कुणाची चूक? सगळं करून झालं आमचं. घरचे आईने घाण ठेवून आम्ही केस खेळलोय, लढलोय आम्ही. गाडे साहेब, हे कशामुळे झालं मला सांग? ही आवाज कमी का झाला? आवाज कमी, ज्याला त्याला खाती पाहिजे आहे राजकारण. तर मला जास्त बोलता येत नाही. ठीक आहे. आपण आता जर नाही, आता शेवटचा प्रश्न, आरामशीर दम घ्या तुम्ही. आता मला समजा निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप? आता मुंबईबद्दल मी सांगतो, इतर मी सांगू शकत नाही. कारण अखंड भारत देश मी फिरत नसतो कुठे. काय इव्हन हेच काय, इथल्या मराठी माणसाने, इथल्या मराठी कोणी असून ते पाहता वट चालते जोगोशिरीत 70 वर्ष 70 काढलेत. पण माझी वट कल्याणच्या पुढे नाही, इकडे व्हीलरच्या पुढे नाही, मराठी असून नये. समजलं? कोण जिंकेल? तर ह्या टायमाला मुंबईत मराठी आहे ना, मराठी आहे मुंबईत, शिवसेनाच होईल. कुठली शिवसेना, एकनाथ शिंदेची की उद्धव? उद्धवची. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.
माजी नगरसेवक कट्टर शिवसैनिक आपलं मत सांगत होते. तुमचं नाव काय? जितेंद्र संपूर्ण नाव काय? जितेंद्र बालू कलवाडिया, कुठलं गाव आहे तुमचं? गुजरात. गुजरात. कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप? मी गुजरातला राहतो दादा. इथं मतदान नाही तुमचं, पण काय अंदाज काय? अंदाज काय, मराठी माणसाला शिवसेना. कुठली शिवसेना? एकनाथ शिंदे? आता नवीन कुठची बनली आहे ती? एकनाथ शिंदे. ती जिंकणार. ठीक आहे. या काही प्रतिक्रिया आहेत त्या नमस्कार. बोला हो चला. या काही प्रतिक्रिया आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव अल्बर्ट आहे. कुठे राहता तुम्ही? जोगेश्वरी महागाई अशी जाणवते तुम्हाला? महागाई वाढली असं जाणवतं? नाही कधी बघित कोणाला. महागाई वाढली. हा वाढली आहे. महागाई तर वाढलीच आहे, लई वाढली आहे. सरकारने काही कंट्रोल केला पाहिजे की नाही? केला पाहिजे सरकारने. गॅसचा अजून कमी करता, गॅसचा पण कमी नाही केलंय. मग तेच सिलेंडर आहे, गरीब लोकांना काय भेटतं? कायच नाही. मग उद्धव ठाकरेंना ओळखता? हा ओळखतो. राज ठाकरेंना? हा ओळखतात ना सगळं. आता शिवसेनेमध्ये फूट पडली, चांगलं झालं की वाईट झालं? आता त्यांच्यामध्ये मी काही नाही सांगू शकत. ते आपण दोस्त आहे, ते तर हे आहे, भाव आहे, काय बोलू नाही शकत. आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं असं वाटतं? असं वाटतं केलं आहे, थोडंफार केलं आहे वाटतं सगळ्यांना. एकनाथ शिंदेचं काम कसं आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, काम कसं वाटतं? आता बघूया. आता स्टार्ट केलं आहे ना त्यांनी. आता बघूया पुढे काय होतं ते. आता समजा निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप जिंकतील? आता बोलून आता सगळ्यांकडे हेच चालू आहे, कोण जिंकणार काय नाही ते आता बोलू नाही शकत. सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. पण शिवसेना कमजोर झाली उद्धव ठाकरेंची. सगळे कशाला जोश, त्यांच्याकडे जोश, सगळ्यांकडे जोश आहे. उद्धव ठाकरेच होता ना पहिल्यापासून, जोश आहे ना त्यांच्याकडे. काय खूप खूप धन्यवाद. मी काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार. काय नाव तुमचं? बर्डे हवलदार. काय बोलता? काय नाव? बर्डे हवलदार. नाही, नाव काय तुमचं? बर्डे बर्डे. कुठलं गाव आहे? अहमदनगर. अहमदनगरचे. आता तुम्ही खरेदी करून आला, टोमॅटो घेतलं, कढीपत्ता घेतला, हे घेतलं, महागाई जाणवते का? काय आता घ्यायला पण आपल्याला परवडत नाही. आता टमाटे परवडत नाही, कोथिंबीर परवडत नाही, धना परवडत नाही, नाही परवडत आपल्याला. आता परेशान झालो आता. सरकार लक्ष देतं? आता त्याला काय लक्ष नाही दिलं काय सारखंच. आता ते राजकारण्यांनी लक्ष दिलं पाहिजे, सरकारने दिलं पाहिजे. असं जाणवतं की राजकारणी कधी लक्ष देत? शक्यतो लक्ष नाही देत. आता त्यांचं राज्य चाललंय, काय करतात त्यांनाच माहिती. मला सांगा की उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं? आता केलं. आता आपल्याला माहिती आहे त्यांनी करोनाच्या काळात काम केलंय त्यांनी. भाजप म्हणते की नाही केलं. आता ते करताय, पण त्याचं काय फक्त नुसतं बोलतात, काय करतात आपल्याला काय समजत नाही. काय कर मुंबईत किती वर्ष? आता मुंबईत मला जवळजवळ 25-30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. शिवसेनेत फूट पडली, एक मराठी माणूस म्हणून काय आता फूट पडले. आता ते राजकारणाचं आपल्याला काही समजत नाही एवढं. चांगलं झालं की वाईट झालं? नाही झालं तर वाईटच झालं. एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? बरं आहे आणि नाही बरं आहे असं. असं कसं होऊ शकतं? आता काय बोलणार. आहे ते चांगलं आहे ना. देवेंद्र फडणवीस यांचं काम कसं आहे? आहे चांगलं आहे. शरद पवार यांचं? आता सगळेच आता दोन्ही लोक आहेत ते आपलं काय. अजित पवार? नाही काय आता त्यांच्याबद्दल काय बोलणार. यावेळेला समजा निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप एकनाथ शिंदे? नाही काय सांगू शकत नाही. लोकांच्या मनात काय सांग? आता लोकांच्या मनात काय असेल ते आपण काय सांगणार. लोकांचं मन आपण सांगू शकत नाही ना. चला, खूप खूप धन्यवाद. या काही प्रतिक्रिया आहेत आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता ही भाजी मार्केट आहे. या भाजी मार्केटमध्ये आपण ताई नमस्कार. चला, तर या भाजी मार्केटमधील जे सामान्य लोक आहेत, महागाई वाढली आहे नाही वाढली आहे या संदर्भात प्रतिक्रिया घेताना एकूणच राजकारण जे आहे ते कशा चलो क्या बात करना है बताओ. क्या तकलीफ है आपको? सर मैं उससे पहले भी बात करना चाहता था, लेकिन ये कि आपका तकलीफ हो रही? आपका चलो मीडिया ये कर रहा है, चले जाओ. नहीं ऐसा कोई नहीं कर रहा है. करो नहीं, बोलो चलो चलो बोलो क्या हुआ बताओ. मैं यही बोलना चाहता हूँ, आम आदमी परेशान है, महंगाई से परेशान है, हम गरीब परेशान है अपनी महंगाई से. और ये कि सरकार कुछ नहीं सोच रही है. सरकार ध्यान नहीं दे रही. कुछ नहीं ध्यान दे रही सर.
व्हाट इज दिस? सरकार ने ध्यान देना चाहिए, महंगाई कम। हाँ, महंगाई का। क्या करते आप, काम क्या करते हैं? मैं सेल्समैन का जॉब करता हूँ। बच्चे कितने हैं आपके, परिवार कितना? 2 बच्चे। 2 बच्चे। क्या करते 2 बच्चे? 2 बच्चे हमारे पढ़ रहे हैं। तो घर चलाने में मुश्किल होती है? मुश्किल नहीं, बड़ी बड़ी मुश्किल है। इधर देखिए, हाथ का ऑपरेशन हुआ है, किसी सरकार ने मदद नहीं किया, किसी नगर सेवक ने मदद नहीं किया, किसी आमदार ने मदद नहीं किया। भीख मांग मांग के ऑपरेशन कराया हूँ। किसी ने मदद नहीं किया आप? कोई नहीं किया। तो या साध्या सामान्य लोकांच्या, ठीक आहे, मला आपकी बात सुन ली, या प्रतिक्रिया आहेत. नगरसेवक म्हणजे राजकारणी जेव्हा नगरसेवक होतात, आमदार होतात, तेव्हा लोकांची अपेक्षा असते की त्यांची मदत झाली पाहिजे, जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे, महागाईवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण अशा प्रकारच्या नियंत्रण जे आहे ते ठेवताना सरकारकडून लक्ष दिलं जात नाही. या प्रतिक्रिया ज्या आहेत ते पाहायला मिळतात. साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? हां, विजय. काय घेतलं तुम्ही? भाजी. ते महागाई महाग वाटलं की बरं आहे? महागाई का विचारू नका. समजा आप कंबरनं मोडले महागाईने, आणि तुमचा हा मोदी काहीच करू शकत नाही. ते समृद्धी मार्ग हे ते सर्व मोठ्या लोकांसाठी बनवतोय, लहान लोकांसाठी काय करतोय? लहान लोकांसाठी काहीच करत नाही. सर्व समृद्धी मार्ग, ही रेल्वे ती रेल्वे लहान लोकांसाठी काय उपयोगाची आहे? लहान लोकांसाठी तर काहीच करत नाही. आता जे नवीन सरकार जे आहे ते लक्ष देतं. नवीन सरकार काय देत आहे? हे मोठे मोठे समृद्धी मार्ग, रेल्वे हे ते सर्व करत आहे, पण ते लहान लोकांसाठी काय उपयोग काय त्याचा आहे? काय उपयोग? एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू? हा, एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे, परंतु जे काम करतोय ते मोठ्या मोठ्या लोकांसाठी करतोय, गरिबासाठी काय करतोय? गहू भेटत होते, गहू बंद झाले. तांदूळ वाढवले होते, तांदूळ कमी करून टाकले. गहू 4 माणसांना 4 किलो केले. माणूस खाणार काय? आता मला सांगा, शिवसेना एक मराठी लोकांचा आवाज होता, त्याची शिवसेना आहे आता? तसे नाही आहे, पण ॲक्च्युली ती शिवसेना पाहिजे. ती शिवसेना पाहिजे, दुसरा पर्याय नाही आहे. कारण आता शिंदेसाठी आहे, शिंदे ठीक आहे, परंतु गरिबासाठी काहीच करत नाही आहे. मोठ्या मोठ्या लोकांसाठी समृद्धी मार्ग, रेल्वे हे ते, छोट्या लोकांसाठी काय उपयोग त्याचा? आता उद्धव ठाकरे एकटे पडलेत, ताकद कमी झाली. हां, उद्धव एकटे पडले, त्यांना साथ दिलीच पाहिजे. आणि आम्ही कोण जिंकणार? उद्धव ठाकरे जिंकणार की भाजप? उद्धव ठाकरे. भाजपवाले म्हणतात की आमचाच महापौर. नाही, उद्धव ठाकरे जिंकणार. कारण लोक सर्व उद्धव ठाकरेच्या मागे आहेत आणि उद्धव ठाकरे जिंकणार. खूप खूप धन्यवाद. काय गाव कुठलं तुमचं? दापोली. कोकणातली लोक आहेत, शिवसेना त्यांनी वाढवली, आणि ज्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे पोलिसांची गाडी आली होती आणि सगळे फेरीवाले या सगळ्या मार्केटमध्ये आतमध्ये गेले होते. आता गाडी गेली आहे पोलिसांची, आणि पुन्हा या गाड्या ज्या आहेत बाहेर, म्हणजे मुंबईतल्या फेरीवाल्यांना हॉकर झोन दिलं पाहिजे, पण दिलं जात नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रंजन मलाकर. कुठलं गाव? कलकत्ता. कितने साल से हो? मराठी येतं तुम्हाला? हां, येतं ना. फर्स्ट क्लास. म्हणजे कलकत्त्याचे आहेत पण मराठी येतं. किती वर्षापासून? 40 वर्ष झाले. 40 वर्ष मुंबईमध्ये. काय व्यवसाय करता? बिल्डिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे. महागाई जाणवते का हो? तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये काही जातात का, म्हणजे विकतात? फिलहाल तर मी कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे नुसतं बांधतो तो. पण महागाई जाणवते तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईन? नाही. मार्केटमध्ये कधी नाही, मार्केटमध्ये कमी नाही, महागाई नाही आहे. आता आणखी एक सांगा की शिवसेनेत 2 गट पडले. बाळासाहेबांची शिवसेना माहिती आहे तुम्हाला? हां, शिवसेनेत 2 गट पडले. चांगलं झालं की वाईट? नाही, हे तो चांगला नाही. 2 एकच पाहिजे ना शिवसेना. एकच 2 शिवसेना म्हणजे नाही. एकनाथ शिंदे म्हणतात की माझी शिवसेना खरी आहे. नाही, उद्धव ठाकरेच आहे. उद्धव ठाकरेच आहेत. उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरेंची ताकद कमी. आता बघा, आम्ही राजनीतीचा मला काही आवडत नाही, काही कोण आला कोण गेला आपला. पण या वेळेला निवडणुका जर झाल्या तर कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की भाजप? आता तो दोनों बरोबर दिसतं. मी दोनोंना बरोबर दिसत आहे. कोण जिंकेल? दोनों बरोबरच आहे. आता असं काही सांगता येत नाही, सांगता येत नाही. खूप खूप धन्यवाद. काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतो. नमस्कार. काय नाव तुमचं?
राजेंद्र प्रसाद विश्वकर्मा। मैं एक मिनट बात करूंगा। अभी आप मार्केट में आए थे, महंगाई लगती है आपको? बिल्कुल महंगाई है, भरपूर है। भरपूर। सरकार ने कुछ ध्यान देती है कि नहीं? सरकार ध्यान देती तो इतना थोड़ी रहता, कम रहता ना। तो मुश्किल होती है घर बीर चलाने में? बिल्कुल होता है, बाहर काम धंधा नहीं है तो घर चलाने में तकलीफ ही है ना। कितने साल से रहते हो मुंबई? लगभग 20 साल से। 20 साल से मुंबईकर बन गए। मराठी आती है? नहीं, मराठी नहीं आती। अभी ये बताओ कि शिवसेना जो ताकत थी मुंबई की, वो कमज़ोर हुई है ऐसा लगता है? बिल्कुल कमज़ोर हुआ है। उसमें 2 गुट पड़ गए, गलत हुआ कि अच्छा हुआ? गलत हुआ। तो अभी उद्धव ठाकरे अकेले पड़े ऐसा लगता है? अकेले ही है ना अभी। जीतेंगे कि नहीं जीतेंगे? बिल्कुल अब की बार आएंगे ना। आएंगे आएंगे। और भाजपा? मुश्किल है, इतनी महंगाई से कौन उसको वोट देगा? कौन देगा? महंगाई का असर लोग त्रस्त हैं, कोई नहीं देगा भाई। बहुत बहुत शुक्रिया। या काही प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतो। काय ना तुमचं? प्रफुल्ल पडेलकर। काय कुठलं गाव आहे तुमचं? रत्नागिरी। महागाई जाणवते का हो मार्केटमध्ये? महागाई जाणवते का? जाणवते म्हणून तर आम्ही लोक तकलीफमध्ये आहे ना। कामधंदा नाही, काय नाही, त्यासाठी आता काय कामधंदा नाही, महागाई जाणवते। चला, महागाई प्रत्येक माणसाला जाणवते अशा प्रकारची। ताई नमस्कार। बोला नमस्कार। काय नाव तुमचं? राणे राज कुठलं गाव तुमचं? देवगड। देवगड म्हणजे कोकणातले। आता तुम्ही काय खरेदी केलं? भेंडी। भेंडी कशी आहे? म्हणजे महाग आहे की स्वस्त आहे? 20 रुपये पाव आहे, म्हणजे महागच झाली ना। 15 पाव, हा सॉरी। पण अशी जाणवते महागाई? महागाई ते जाणवते। सरकार लक्ष देतं महागाई कमी करायला? नाही सांगतात, पण मला तर वाटत नाही असं, पण ठीक आहे। बाळासाहेबांचं नाव ऐकलं? बाळासाहेब ठाकरे? बाळासाहेब ठाकरे, हो। उद्धव ठाकरेंचं? त्यांच्या राज्यात खूप सुख खाल्लं आम्ही, खूप। राज ठाकरेंचं? सगळं आता कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकेल ती भाजप जिंकेल? ते आता आम्ही नाही सांगू शकत। आता सगळेच उभे राहतात, सगळेच ह्याला आहेत, मी नाही ते। उद्धव ठाकरे एकटे पडले असं वाटतं तुम्हाला? अजून आहे ताकद? ताकद तर आहे त्यांच्यामध्ये, ठामपणे उभे तर आहेत ते, पण जरा स्ट्रॉंग जरा म्हणजे आहेत तसे। कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की भाजप? आता ते लोकांच्या ह्याच्यावर आहे, वोटिंगवर आहे, मी कसं सांगू शकते ना ते। सांगू शकत नाही? सांगू शकत नाही अजिबात। पण 40 लोक सोडून गेले, खासदार सोडून गेले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं वाटतं तुम्हाला? नाही, हिंदुत्व नाही सोडलं। भाजप तर म्हणते हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। नाही नाही, उद्धवला फसवलं गेलंय। शिवसेना फुटली ती बरोबर नाही? नाही नाही। काय नाव तुमचं? सुशांत कोकाडे। कोकाडे साहेब कुठल्या गावचे? देवगड। देवगडचे, कोकणातले? या पट्ट्यामध्ये सगळे कोकणातले लोक जास्त आहेत? हो, खूपच। हो। आता मला हे सांगा की भाजप म्हणते मुंबई महानगरपालिकेचा महापौर आमचा होणार आहे, काय वाटतं? कारण आता शिवसेना आपली म्हटलं, शिवसेनेनं तर आधी ऑलरेडी काय केलंच नाही एवढे वर्ष। खाली मराठी माणसं। शिवसेनेकडे आज एवढे वर्ष सत्ता होती, काही शिवसेनेने केलं नाही। काही लोक मराठी लोकांना नोकरी नाही, काही नाही, फक्त नावाला शिवसेना उभी आहे फक्त, बस। पण आम्हाला असं पण वाटतं की BJP अजून काय केलं तर आपल्या मराठी माणसाला कुठं पळावं लागेल गावाच्या ठिकाणी, हे पण असं पण वाटतं। आता त्याला आपलीच लोक कारणीभूत आहे यासाठी। मराठी माणसाने काय केलं? मराठी लोकांची एकजुटीत नाही तर काहीच उपयोग होत नाही। एकनाथ शिंदे फुटून म्हणजे त्यांनी बाहेर गेले, चांगलं झालं की वाईट? एकनाथ शिंदे पण ऑलरेडी अगोदर ते बोलतात की मी हिंदुत्वासाठी बाहेर गेलो, हिंदुत्वासाठी बाहेर गेल्या तर ते अगोदरच जायला पाहिजे होतं, महाविकास आघाडी झाली तेव्हाच। आता ते आपल्या याच्यासाठीच गेले आहेत। आता लढाई म्हणजे एकदम जोरात हो होणार, जोरात होणार। उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनमध्ये काम केलं असं वाटतं कोकडेजी? उद्धव ठाकरेने म्हणजे असं काहीच नाही काम केलं आहे लॉकडाऊनमध्ये, घरी बसून होते? घरी बसून होते। तुम्हाला मदत मिळाली, लोकांना मदत मिळाली असं काय? मदत मिळाली म्हणजे त्याने आपल्या घरात बसून काय वॅक्सिन मिळत नव्हती ती थोडीफार केली, असं नाही म्हणू शकत। लॉकडाऊन केल्यामुळं लोक वाचली सुद्धा, असं पण आहे। समजा यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता ते ऑगस्टमध्येच होणार आहेत, तर कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे भाजप? महानगरपालिकेत तर एकदम एकनाथ शिंदेच्या पण सीट येतील
उद्धव ठाकरेच्या पण येतील. मराठी लोक अजून असे नाही आहेत, उद्धव ठाकरेंच्या पण बाजूला आहेत. मराठी माणूस भाजपला मतदान कर आता थोडीफार तर करणारच, हो करू शकतात. चला खूप खूप धन्यवाद. मुंबई कुणाची हा कार्यक्रम मी जोगेश्वरीमधून केला. जोगेश्वरी पूर्वमधून मराठी बहुल इलाका आहे हा विभाग जो आहे, मराठी बहुल इलाका आहे. आणि कोकण असेल किंवा नगर असेल किंवा मराठवाड्यातील काही लोक असतील त्यांचा इथे भरणा आहे. या इथल्या जोगेश्वरीच्या मार्केटचा नेमका कल काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा उद्या तुम्हाला भेटणार आहे आणखी एका ठिकाणी मुंबईतल्याच अशाच वस्तीमध्ये किंवा अशाच रस्त्यावरच्या नागरिकांशी बोलताना. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.